नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये 9th होमिओपॅथीसाठी आपण काय करत आहोत, सिरीज सुरू केलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये ऍसिड बेस हा चॅप्टर सुरू केलेला आहे, बरोबर आहे. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ऍसिड्स काय असतात, बेस काय असतात. ठीक आहे, त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं, त्याच्यानंतर आपण ऍसिडिटी आणि बेसिसिटी कडे आलो होतो. ठीक आहे, तर आज आपण त्याचा पुढचा पोर्शन पाहणार आहोत. आता जे ऍसिड आणि बेस असतात, आपण काय म्हटलो, कोणतं स्ट्रॉंग ऍसिड असतं, कोणतं वीक ऍसिड असतं, बरोबर आहे. आपण आता पाहणार आहोत काही ऍसिड्स कसे असतात, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स असतात, बरोबर आहे. काही काय असतात, डायल्यूट ऍसिड असतात. मग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स काय असतात, डायल्यूट ऍसिड्स काय असतात, आता ते आपल्याला पाहायचं आहे, बरोबर. तर आता पाहूया ते एखादं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड कसं असतं आणि एक डायल्यूट ऍसिड कसं असतं. त्याच्या आधी आपल्याला काही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट ऍसिड्स काय असतात, बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 2 बीकर्स आहेत. काय आहेत हे? बीकर्स आहेत. बीकर मध्ये या लेवल पर्यंत वॉटर प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता कन्सिडर करा की हे काय आहे, 20 ml वॉटर आहे आणि हा पण काय आहे, 20 ml वॉटर प्रेझेंट आहे. आता हे 20 ml वॉटर, 20 ml वॉटर आहे, बरोबर आहे. तर मी काय करतो, याच्यामध्ये शुगर ऍड करत आहे, आपली साखर ऍड करत आहे. ठीक आहे, त्याच्यात काय केलं मी, 10 ग्राम शुगर ऍड केलो. ठीक आहे, 10 ग्राम काय केलो, शुगर ऍड केली. याच्यामध्ये काय केलं, 20 ग्राम शुगर ऍड केली. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, असं काही. ठीक आहे, काय इथं एक 10 ग्राम शुगर आहे, इथं काय आहे, 20 ग्राम शुगर आहे. एक आता जे ह्याला डिझॉल्व्ह करून चांगलं शेक करून हे तयार झालेलं असतं, त्याला आपण म्हणत असतो सोल्युशन. काय म्हणत असतो, सोल्युशन म्हणत असतो. ठीक आहे, आता इथं तुम्ही म्हणता सर आता डायरेक्ट 20 घेतला, पण इथं 15 घेऊ, काय अडचण नाही. ठीक आहे, तर हे दोन्ही काय तयार झाले, सोल्युशन तयार झाले, बरोबर आहे. आता हे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण काय काय ऍड केलं होतं. ठीक आहे, हे जे सोल्युशन होतं तुमचं, सोल्युशन मध्ये तुम्ही काय काय ऍड केलं होतं, पहिलं केलं होतं शुगर एक ऍड केली आणि दुसरा तुमचा होता वॉटर. ठीक आहे, शुगर आणि वॉटर होती, दोन्ही मध्ये सेमच होतं, बरोबर आहे. पण फरक काय होता, याच्यामध्ये जे तुम्ही शुगर ऍड केली होती ती कशी होती, लो क्वांटिटी होती त्याची, बरोबर आहे. म्हणजेच काय, कमी अमाऊंट मध्ये होती. आणि ही तर कशी होती, मॅक्झिमम क्वांटिटी आहे, बरोबर आहे. म्हणजे जास्त शुगर ऍड केलेले या सोल्युशन मध्ये आणि याच्यामध्ये कमी केलेलं आहे. आपल्या सोल्युशनचं पण तसंच असतं बघा. तर हे जे कमी प्रमाणामध्ये जे ऍड केलेलं असतं, ठीक आहे, कमी प्रमाणामध्ये काय केलेलं असतं, ऍड केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्यूट म्हणत असतो. काय म्हणत असतो याला, सोल्यूट. ठीक आहे, आणि हे जास्त प्रमाणात जे असतं त्याला आपण म्हणत असतो सॉल्व्हंट. काय म्हणतो, सॉल्व्हंट. करेक्ट आहे. तर मग आता हे कोणाचे पार्ट्स आहेत, सोल्युशनचे. कुणाचे आहेत, सोल्युशनचे पार्ट्स आहेत, बरोबर आहे. तर मग मला जर डेफिनेशन लिहायची असेल तर मी कसं लिहीन, बघा, मला सोल्यूटची डेफिनेशन लिहायची आहे. सोल्यूट म्हणजे काय, मी असं लिहितो, द पार्ट ऑफ सोल्युशन, द पार्ट ऑफ सोल्युशन, ठीक आहे, प्रेझेंट इन लेस अमाउंट is called solute. is called solute. म्हणजे असा सोल्युशनचा पार्ट, असा भाग त्याचा ज्याच्यामध्ये काय, ते स्वतः कमी अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सोल्यूट म्हणत असतो. एक्झाम्पल मध्ये काय, 10 ग्राम शुगर इन 100 ml ऑफ वॉटर. ठीक आहे, आणि ही जी शुगर आहे ती काय आहे, मग तुमची सोल्यूट आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉल्यूट म्हणतो. मग आता सॉल्व्हंट काय, ठीक आहे, आपण सॉल्व्हंट म्हणजे काय बघा, वर लिहितोय, सॉल्व्हंट म्हणजे हे पण सोल्युशनचाच पार्ट आहे, पण कसा प्रेझेंट आहे, जास्त अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे. द पार्ट ऑफ सोल्युशन, द पार्ट ऑफ सोल्युशन प्रेझेंट इन
larger amount is called सॉल्व्हेंट. त्याला काय म्हणतो आपण? सॉल्व्हेंट म्हणत असतो. ठीक आहे. तर मग आता हे सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट मिळून काय म्हणतं बाळा? याला सोल्युशन म्हणत असतो आपण. काय म्हणतो? सोल्युशन. आता एक्झाम्पल मध्ये याचं बघितलं आपण. 10 ग्राम शुगर इन 100 ml ऑफ वॉटर. ठीक आहे. आणि हे 100 ml वॉटर जे असेल या ठिकाणी ते काय असेल? सॉल्व्हेंट असेल तुमचं. ठीक आहे. आता पहा, आता सांगितलं मी, एक सोल्यूट असतं, एक सॉल्व्हेंट असतं. करेक्ट आहे. आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट मिळून जे बनत असतं त्याला आपण काय म्हणत असतो? सोल्युशन म्हणत असतो. काय म्हणतो? सोल्युशन. बघा, सोल्युशन काय? सोल्युशन एक असतं सोल्यूट आणि त्याच्यामध्ये दुसरं एक सॉल्व्हेंट असतं. त्याला आपण काय म्हणत असतो? सोल्युशन असं म्हणत असतो. बरोबर आहे. आता सोल्यूट आणि सॉल्व्हेंट यांचं जेव्हा आपण त्यांना मिक्सअप करतो त्याचं ते आपलं जे तयार होतं त्याला आपण काय म्हणत असतो? सोल्युशन म्हणत असतो. बरोबर आहे. तर मग आता याच्यावरून एक आपण काय करूया की आता बघा, मला समजून सांगायचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड काय असतं आणि डायल्यूट ऍसिड काय असतं. बरोबर आहे. तर बघा, आता जे ऍसिड आहे ते कॉन्सन्ट्रेटेड कधी आहे आणि ते डायल्यूट कधी आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणत आहो, माझ्याकडे मला कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सांगायचं. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. ठीक आहे. तर मग आता ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड कधी असतं? आता ऍसिड आहे, आपण एक्झॅक्टली एकदम स्ट्रॉंग यूज नाही करू शकत किंवा कॉन्सन्ट्रेटेड यूज नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यात काही प्रमाणामध्ये त्याला सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह करावंच लागतं. बरोबर. तर मग आता बघा, जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असतं आपलं त्याच्यामध्ये तुमचं जे प्रपोर्शन असतं, म्हणजे आता सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट याच्यामध्ये पण होणार आहे. म्हणजे वॉटर पण घेणार आहोत आपण आणि दुसरं काय, तुमचं जे प्युअर ऍसिड आहे ते पण घेणार आहोत. बरोबर. पण याच्यात जे ऍसिड घेताय तुम्ही आणि वॉटर घेताय याच्या दोघांमध्ये तुमचा जो ऍसिड असतो त्याचं प्रपोर्शन कसं असतं? जास्त असतं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो मग? कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. ठीक आहे. द सोल्युशन, बघा, द सोल्युशन इन विच proportion of acid is maximum is called concentrated acid. आता एक्झाम्पल मध्ये सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एक तुमचा ऍसिड आहे. ठीक आहे. आणि तुम्ही त्याला काय एखाद्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह करताय. ठीक आहे. तेव्हा तुमचं सोल्युशन काय तर तयार होतं. बरोबर. तर मग आता हे जे तुम्ही ऍसिड घेतलेलं आहे, ठीक आहे, हे ऍसिड जे घेतलेलं आहे ते कसं असेल? मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये असेल. बरोबर आहे. आणि हा जो सॉल्व्हेंट असेल तो कसा असेल? मिनिमम क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असेल. तेव्हाच हे जे सोल्युशन बनतं, हे जे ऍसिड बनतं त्याला आपण काय म्हणत असतो? कन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणत असतो. बरोबर आहे. दुसरा आहे आपला डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड. ठीक आहे. आता हे जे डायल्यूट ऍसिड्स असतात, आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असतं डायल्यूट ऍसिड. म्हणजे तिथे ऍसिड कमी असेल आणि सॉल्व्हेंट जास्त असेल. बरोबर. म्हणजेच काय? द सोल्युशन in which proportion of acid is minimum is called dilute acid. एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला समजून जर सांगितलं की सेम तसंच होईल. हे तुमचा ऍसिड असेल, दुसरा असेल तुमचा सॉल्व्हेंट. ठीक आहे. आणि ह्याच्यापासून जे तुमचा ऍसिडिक सोल्युशन असेल. ठीक आहे. बघा, आता इथं ऍसिड कसं राहतं? मिनिमम क्वांटिटी मध्ये असेल. आणि जो तुमचा सॉल्व्हेंट असेल तो कसा असेल? मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे. तर हे होते कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, दुसरा डायल्यूट ऍसिड. फरक एवढाच लक्षात ठेवायचा, तुमचा ऍसिड आहे
तुमचा वॉटर आहे, दोन लक्षात ठेवून काय, एक ऍसिड आहे तुमचा, दुसरा वॉटर आहे. मग आता एकामध्ये काय ऍसिड जास्त आहे आणि पाणी कमी आहे, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सेम सिनेरिओ, पण काय फक्त जे तुमचं वॉटर आहे ते जास्त आहे आणि तुमचं जे ऍसिड आहे ते कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे जिथं ऍसिडचं प्रोपोर्शन कमी असतं तिथं आपण डायल्यूट म्हणतो आणि जिथं ऍसिडचं प्रोपोर्शन जास्त असतं त्याला आपण काय म्हणत असतो, काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. ठीक आहे. तर हे होतं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आणि ऍसिड. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पोर्शन आहे, ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये बुकमध्ये असं दिलेलं आहे की मोलॅरिटी कशी काढायची. ठीक आहे. काय दिलेलं आहे, मोलॅरिटी कशी काढायची, म्हणजेच मी एका लिटरमध्ये एवढं ऍसिड डिझॉल्व्ह करत आहो तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार. बरोबर आहे. आता हे जे कॉन्सन्ट्रेटेड म्हणलो आपण, आता एक जनरल घेतलं आपण. ठीक आहे. मग ह्याला एक्झॅक्टली म्हणायचं कसं. ठीक आहे. एक ऍसिड जर मी समजा 10 ml घेतला एखादा पर्टिक्युलर, वॉटर 1 लिटर घेतला, तर मग हे जे सोल्युशन असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याला मी ओळखणार कसं की कशामध्ये किती आहे. ठीक आहे. तर ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण मोलॅरिटी मध्ये दाखवत असतो. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.